महापालिकेवर फडकावला जावा यासाठी दिवस रात्र कार्यकर्त्यांनी एक केलेला होता आणि त्याचं हे उत्तर आता त्यांना मतमोजणीनंतर मिळतंय। त्यामुळे हा आनंद दिसून येतोय बऱ्याच ठिकाणी। समाधान सरवणकर हे पराभूत झालेले आहेत। प्रतिष्ठापणाला होती खरं तर सरवणकरांची, तिथे ते पराभूत झालेत आणि तिथे शिवसेना उबाटाचे निशिकांत शिंदे हे निवडून आलेत। थोडक्यात अजून माजी महापौर जे आहेत त्यांचं काय झालं हे माहित नाही। वरळी जो मतदारसंघ आहे खरं तर आदित्य ठाकरेंचा, तिथं काय झालं, दादर मधल्या इतर ठिकाणचं काय झालं, कारण राज ठाकरेंचं घर आहे, मातोश्रीच्या परिसरामध्ये काय झालं, या सगळ्याची उत्सुकता आहे। त्यावेळी शपथ घेतलेली की भविष्यात सरवणकर नाव हे माहीम दादर मधून मी पुसून टाकणार आहे। त्याची सुरुवात मी स्वतः केलेली। अनिल देसाईंच्या रूपाने, आम्ही खासदारांच्या रूपाने ते काम केलं, जीव तोडून, आमदारकीच्या वेळी जीव तोडून काम केलं। काल सुद्धा मी माझा 2 सीट म्हणजे माझी नाक होती, त्याच्यात महत्त्वाचा नाक होता तो म्हणजे प्रभादेवी। प्रभादेवीमध्ये आम्हाला त्याला मी कालच तुम्हाला माहिती आहे त्या प्रभादेवीच्या भर सभेमध्ये सांगितलं, ज्याचा उदय प्रभादेवीमध्ये आलाय त्याचा अस्त सुद्धा प्रभादेवीमध्येच व्हायला पाहिजे। तो अस्त आज माझ्या मतदारांनी केलाय। त्या मतदारांचे मी शतशः ऋणी आहे की त्यांचे ऋण मी आयुष्यभर फेडू शकत नाही आणि विसरू शकत नाही। आणि आजचा आनंद, हा आनंद मला खूप मोठा झालेला आहे। बाकी मला काय माहिती नाही, ज्यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव साहेबांना त्रास दिला, जास्ती त्रास ह्या सरवणकर कुटुंबाने दिला। जे सामान्य कुटुंब होते त्यांना बाळासाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एवढं मोठं केलं, त्या माणसाने आम्हाला त्रास दिला, त्या माणसाला गाडायचं होतं आणि त्या गाड्याचं काम माझ्या सगळ्या मतदारांनी केले, त्यांचे मी जाहीर आभार मानतो। पण एकूणच या सगळ्याच विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोपही झाले होते। सामदाम दंडभेदा करून ही निवडणूक जिंकणार। बघा, आरोप प्रत्यारोप करण्यासाठी आमच्याकडे काय होतं, त्यांनी आमच्यावर आरोप करण्यासाठी आम्ही सत्ताच भोगली नव्हती ना। आम्ही सत्ता आता भोगतोय। मी 1 वर्ष झालं, 1 वर्षात तुम्ही बघा, आम्ही 1 वर्षात म्हाडा SRA मधले प्रश्न सॉल्व्ह करतोय। त्याच्यामुळे त्यांनी आरोप करायची गरज नाही, आरोप त्यांच्यावरच व्हायला पाहिजे होते। आज त्यांच्याकडे काय होतं, एका कुटुंबात 3 जण राहत होते, आज त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी तुम्हीच दाखवलात। त्यांना झोपा 3 घरात 2 माणसं, पण जागा एवढी अपाट आहे की बघायला नको, अशी परिस्थिती ती त्यांची आहे। आता त्यांना मी बघा, मला सांगतो 2017 साली मी नारळ घेऊन उभा होतो, त्यावेळी त्यांनी नारळाचा अपमान केला होता। फक्त काहीतरी 169 मतांनी, काय 34 मतांनी हरलो होतो, पण माझ्या दारासमोर नारळ त्यांनी फोडले, जवळजवळ 100-200 नारळ फोडले। आज मी त्यांना नारळ देणार आहे की तुम्ही हा नारळ घ्या आणि आराम करा, आयुष्यभर आराम करा, असा नारळ मी त्यांना देणार, भेट वस्तू। एक मिनिट। तर नागपूरमध्ये MIM उमेदवार हे आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे। प्रभाग 3 मध्ये उमेदवारांची नावं रेश्मा नंदा गवळी, पवन कोळे, सोफिया शेख, आलिशा खान हे सगळे उमेदवार नागपूरमध्ये आघाडीवर आहेत। त्यामुळे नागपूरमध्ये MIM ची विजयाकडे वाटचाल दिसून येते। त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये भाजप आघाडीवर आहे। नवी मुंबईमध्ये शिवसेना 24 जागांवर आघाडीवर आहे। त्याचबरोबर भाजप 62 जागांवर आघाडीवर आहे। नवी मुंबईमध्ये सर गणेश नाईकांची प्रतिष्ठापणाला आहे निश्चित, आणि गणेश नाईकांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवलाय। पुन्हा एकदा नवी मुंबईनं त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय, असं चित्र सध्या तरी आपल्याला दिसतंय। तर वरळी C लिंक वरून हे सगळे आकडे आता समोर येत आहेत। एक आकडे, एकेका पक्षाचे सगळी आकडेवारी समोर लिंक वरून जशी गाडी वेगानं जाते तसे ह्या सगळ्या येत आहेत। आणि आकडे बघा, भाजप 66, शिंदेची शिवसेना 28, ठाकरेंची शिवसेना 47, मनसे 9, काँग्रेस 8, अजून वंचितला आघाडी नाहीये, राष्ट्रवादी अजित पवार 1। तर नवी मुंबई आपण पाहूया। नवी मुंबईची आकडेवारी, भाजप 45 जागांवर आघाडीवर आहे। त्याचबरोबर शिंदेची शिवसेना 20 जागांवर आघाडीवर, त्याचबरोबर ठाकरे हे 1 जागेवर आघाडीवर आहेत। तर मनसेकडून अजून कुठलाही उमेदवार आघाडीवर नाही, तिथे काँग्रेस देखील कुठेच तिथे आघाडीवर नाहीये। नवी मुंबईमध्ये दादांना देखील खातं उघडता आलेलं नाहीये। एका राष्ट्रवादीची सत्ता होती, गणेश नाईक होते तेव्हा नवी मुंबईमध्ये, पण गणेश नाईक ज्या दिशेनं त्या दिशेनं सत्ता, हे गेल्या 25 वर्षाचं समीकरण यावेळी सुद्धा कायम दिसतंय। पण शिंदेच्या शिवसेनेनं त्यांना तिथं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि पहिल्यांदाच कुठल्या तरी विरोधकानं त्यांना आव्हान दिलेलं होतं। 20 जागा सुद्धा त्यांना मिळत आहेत आणि ही सगळी फार काही केडर तिथं नवी मुंबईमध्ये शिवसेनेचं मजबूत आहे असं नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी 20 जागा तिथं आणलेल्या आहेत। पण गणेश नाईक यांनी दाखवून दिलंय की नवी मुंबईमध्ये गणेश नाईक हेच खरे दादा आहेत। निश्चितच नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांनी दाखवून दिलाय। खरं तर गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना नवी मुंबईमध्ये रंगला होता। मैत्रीपूर्ण लढत
फक्त म्हणायला होतं, कारण की त्यांचे जे वक्तव्य होते एकमेकांच्या मैत्रीपूर्ण नाही, विरोधामध्ये, सरळ थेट लढत थेट होती. लढत होती. ही मैत्रीपूर्ण काही नाही. अर्थातच, कारण त्यांचे स्टेटमेंट्स एकमेकांविरुद्ध असे होते की नेमकं नवी मुंबईमध्ये काय होत आहे हे अतिशय महत्त्वाचं होतं. आता अहिल्यानगरची आकडेवारी आपण पाहूयात. भाजप 15, शिवसेना 8, राष्ट्रवादी 20, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 0, तर काँग्रेस 3 आणि MIM 3 जागांवर आघाडीवर आहे. अशी आकडेवारी आता तरी अहिल्यानगरमधून समोर येते. एक मोठी बातमी, एक मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. शिवसेना उभाटाच्या पूजा महाडेश्वर या विजयी झालेल्या आहेत. मोठी बातमी आपण बघतोय. शिवसेना उभाटाच्या पूजा महाडेश्वर यांना विजय मिळालाय. तर माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची बायको पूजा महाडेश्वर या विजयी झाल्यात. कार्यकर्त्यांचा जो काही जल्लोष आहे तो देखील आपण टीव्ही स्क्रीनवर बघतोय न्यूज 18 मराठीवर. इथं शिवसेनेच्या कृष्णा पारकरांचा त्यांनी पराभव केलेला आहे. हे जे आकडे दिसत आहेत प्रियंका, मी सातत्यानं म्हणतोय, हा जो मराठी फॅक्टर आहे, हा मराठी फॅक्टर मधले रिझल्ट आहेत हे सगळे. 166 शिवसेना मिनल